रणदीप घरामध्ये असलेल्या शर्वरीच्या हातात बेड्या ठोकत पोलिसांनी तिची वरात काढलेली असते आणि चांगलं फटकवत तिला तुरुंगात डांबलेलं असतं। आता ऋषिकेशला खूपच वाईट वाटतं। त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या बहिणीला म्हणजे शर्वरीला पोलिसांनी तुरुंगात डांबलेलं असतं। ऋषिकेश आता शर्वरीच्या या सगळ्या प्रकरणावर ऐश्वर्यावर खूपच चिडलेला असतो। ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझ्यामुळे माझी बहीण तुरुंगात गेली आहे। समजू नकोस की मी तुला माफ करीन। तेव्हा ऋषिकेशला ऐश्वर्या असं म्हणत असते, ऋषिकेश दादा, प्लीज गैरसमज करून घेऊ नका, पण मी काय म्हणते ते नीट ऐका। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये। तुझ्यामुळे मला माझ्या बहिणीला आज तुरुंगात पाहावं लागतंय। त्यावर लगेचच आता जानकी पुढे येते आणि ती म्हणत असते, ऋषिकेश, अहो ऐश्वर्याचं काय म्हणणं आहे ते समजून तर घ्या। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, तू जर या ऐश्वर्याची साथ देणार असशील ना, तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी बायको आहेस हे मला विसरावं लागेल। हे वाक्य ऐकल्यावर जानकीला एकच धक्का बसतो आणि जानकी जागेवर स्तब्ध उभी राहते। इकडे आपण पाहतोय आता ऋषिकेश हा शर्वरीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जात असतो, पण त्याच वेळेला सुमित्राने आता ऋषिकेशला अडवत म्हटलेलं असतं, ऋषिकेश, काही कर पण शर्वरीला सोडवून आण। हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई, नको काळजी करूस तू, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करीन आणि शर्वरीला सोडून आणणारच, असं म्हणत तो आता तिथून जात असतो। इकडे आपण पाहतोय आता राहुल जो असतो तो शर्वरीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जात असतो आणि त्याच वेळेला त्याला एक फोन आलेला असतो। त्या फोनवर बोलण्यात तो बिझी झालेला असतो। इकडे आपण पाहतोय आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या, ऋषिकेश तुला जे काही म्हणाले त्याचा राग वागू नकोस। त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, ऋषिकेश दादाचा राग मी नाहीच करू शकत। ऋषिकेश दादा आता मला जे काही बोललेत ना, त्याचं मला वाईट वाटलेलं नाहीये। आपल्या बहिणीप्रती असलेलं त्यांचं प्रेम आहे ते। जानकी, मी काय म्हणते, आता आपल्याला डाव टाकावाच लागेल। हे वाक्य ऐकल्यावर बाजूलाच असलेली अवंतिका पुढे येते आणि म्हणत असते, हो जानकी बहिणी, ऐश्वर्या अगदी बरोबर बोलते। अशातच या तिघांचा एक प्लॅन आता ठरत असतो। त्या प्लॅन प्रमाणे ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिकाला म्हणत असते, आपल्याला जर या शर्वरीला वठणीवर आणायचं असेल तर आपल्याला राहुल आणि शर्वरी या दोघांमध्ये फूट पाडावी लागेल। हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, हे वाटतंय तितकं सोपं नाहीये। त्यावर अवंतिका म्हणत असते, हो जानकी बहिणी, वाटतंय तितकं सोपं नाहीये, पण आपण या सगळ्यातून मार्ग काढूच शकतो। आपण तिघ आहोत, तिघ। त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो अगदी बरोबर बोललीस तू अवंतिका। त्यावर जानकी म्हणत असते, मग एक काम करूया। हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, काय? त्यावर जानकीने आता अवंतिका आणि ऐश्वर्याला असं म्हटलेलं असतं की त्या राहुल आणि शर्वरीमध्ये फूट पाडण्यासाठी आपण एक डाव आखूया। म्हणजे आपण राहुलला असं सांगायचं की शर्वरीने तुझा व्हिडिओ तयार केलाय, तू विक्रांतला पुरत असतानाचा, आणि तो व्हिडिओ पोलिसांना दिलाय। हे वाक्य ज्या वेळेला राहुल ऐकेल त्यावेळेला त्याच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तो एका जागेवर स्तब्ध उभा राहून शर्वरीच्या विरोधात आपल्याला मदत करायला लागेल। हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, अगदी बरोबर आहे जानकी, आपण असंच करूया। आणि अशातच आता तिघांनी एकत्रित हात मिळवलेला असतो। इकडे आपण पाहतोय आता पोलीस स्टेशन मध्ये शर्वरीला भेटण्यासाठी राहुल आलेला असतो। राहुलला पाहताच शर्वरी म्हणत असते, राहुल, राहुल, मला माहित होतं तू येणार। हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी, असं सारखं सारखं मी येऊ शकत नाही, तुला काय गरज होती या सगळ्यामध्ये अडकायची? त्यावर शर्वरी म्हणत असते, मला काय हाऊस आहे का या सगळ्यामध्ये अडकायची? त्या ऐश्वर्याने अडकवलंय मला राहुल, आणि या सगळ्यातून तू माझी सुटका करायची आहे।
हे वाक्य ऐकल्यावर आता राहुल म्हणत असतो, अगं काळजीच करू नको तू, मी या सगळ्या प्रकरणातून तुझी सुटका करीन. त्यावर शर्वरी म्हणत असते, आपण चोरलेले पैसे, त्याच पैशाचा वापर करून तू मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढणार आहेस. त्यावर राहुल म्हणत असतो, हो हो अगदीच, काळजी करू नकोस तू. आणि अशातच आता राहुल पोलीस स्टेशन मधून बाहेर पडतो आणि त्याच वेळेला समोर असलेल्या ऐश्वर्याने राहुलला गाठलेलं असतं. राहुल गोंधळतो. राहुल म्हणत असतो, माझी वाट का अडवलीत? त्यावेळेला ऐश्वर्या म्हणत असते, कारण तुला खरं काय ते सांगायला. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, मला तुम्ही काय खरं सांगणार आहात? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, त्या शर्वरीने तुला अडकवलंय आणि तुला त्याबाबत काहीच माहिती नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, माझी शर्वरी मला कधीच अडकवू शकत नाही, तुम्ही खोटं बोलताय. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, तुला जर स्वतःहून अडकून घ्यायची इच्छा असेल तर झक मार, आम्हाला तुझी मदत करायचीच नाहीये. आता मात्र गोंधळलेला राहुल स्वतःशी बोलत असतो, बापरे, म्हणजे प्रकरण गंभीर दिसतंय. इथे तर ही ऐश्वर्या माझी मदत करायला आली आहे आणि कदाचित हिची मदत मी जर स्वीकारली नाही, म्हणजेच लाथाडली, तर उद्या जाऊन मी चांगलाच अडकू शकतो. आणि ही शर्वरी माझ्या विरोधात जर काही डाव आखत असेल तर त्याची पूर्व माहिती मला मिळत असेल आणि ती जर मी लाथाडत असेल तर मी महामूर्ख ठरेन. असं म्हणत आता राहुल काही बोलणार तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते, काय झालंय राहुल, तुला माझं म्हणणं ऐकून घ्यायचं नाहीये का? नसल ऐकून घ्यायचंय तर झक मार, जा तू स्वतःच स्वतः बघ. असं म्हटल्यावर राहुल म्हणत असतो, नाही 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 नाही, मला सांगा तुम्ही माझी काय मदत करू इच्छिता? प्लीज, मी जर तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा. हे वाक्य ऐकल्यावर राहुलला आता ऐश्वर्या म्हणत असते, अरे राहुल, त्या शर्वरीने तुला पूर्त अडकवलंय. त्या शर्वरीने तुझा एक व्हिडिओ पोलिसांना दिलाय आणि त्या व्हिडिओच्या आधारावर पोलीस तुला कधीही अटक करू शकतात. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, काय आहे काय त्या व्हिडिओमध्ये? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, तू रणदिव्यांच्या मागच्या अंगणामध्ये विक्रांतला पुरत असतानाचा व्हिडिओ शर्वरीने रेकॉर्ड केला आणि तोच व्हिडिओ तिने पोलिसांना दिलाय. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, काय, या शर्वरीने माझ्या बरोबर डबल गेम खेळलाय? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो, त्या शर्वरीला अजूनपर्यंत तू ओळखलेलं नाहीयेस. ती दिसते तशी नाहीये, ती खूपच महाचाप्टर आहे आणि तुला तिच्यापासून सावध राहायला पाहिजे. त्यावर राहुल म्हणत असतो, थँक्यू सो मच ऐश्वर्या, तुम्ही माझे डोळे उघडलेत. खरंच मी आतापर्यंत त्या शर्वरीला खूपच सोपी आणि साधी समजत होतो, पण ती तर महाचाप्टर निघाली. आता तर मला तिला चांगलाच इंगा दाखवावा लागणार आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, राहुल, जर तू माझ्या बाजूने राहिलास ना तर मी तुला या सगळ्या प्रकरणातून वाचवेन. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, ऐश्वर्या, नका काळजी करू तुम्ही म्हणाल तसं करीन मी. त्या शर्वरीला तिची योग्य ती जागा दाखवून द्यायचीच आहे मला. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्याला खूपच बरं वाटतं. ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, जानकीने सांगितल्याप्रमाणे डाव टाकला आणि हा राहुल पूर्ता अडकलाय. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, चल राहुल, नंतर भेटते मी तुला, मला एक महत्वाचं काम आठवलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर राहुल ऐश्वर्याचे आभार मानत तिथून निघून जातो. आणि लगेचच आता ऐश्वर्याने जानकीला फोन केलेला असतो आणि जानकी लगेचच फोन उचलते. जानकी म्हणत असते, बोल ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, मिशन सक्सेस, तू सांगितल्याप्रमाणे केलं आणि राहुल आणि शर्वरीमध्ये चांगलीच फूट पडली आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, थँक्यू सो मच ऐश्वर्या, खरंच तू माझी राईट हँड आहेस. हे वाक्य ऐकल्यावर जानकीला आता ऐश्वर्या म्हणत असते, हो, मी तुझी राईट हँड आहे आणि कायम राहणार. हे वाक्य ऐकल्यावर जानकीला खूपच बरं वाटतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऋषिकेश हा शर्वरीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेला असतो. ऋषिकेशला पाहताच शर्वरी आता रडू लागते आणि म्हणत असते, दादा, या सगळ्या प्रकरणातून मला वाचव. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? खरंच
मी असं काही करेन तुला वाटतं का? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अगं शर्वरी, नको काळजी करूस तू. मी तुला लहानपणापासून ओळखतोय. तुझ्याकडनं असल्या प्रकारची चूक होऊ शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीला खूपच बरं वाटतं. शर्वरी स्वतःशी बोलत असते, नशीब हा ऋषिकेश तरी माझ्या बाजूने आहे. हा जर माझ्या बाजूने असेल तर मी ही बाजी जिंकणारच. आणि अशातच आता ऋषिकेश शर्वरीला म्हणत असतो, चल आता येतो मी. फक्त तुला एवढंच सांगायला आलो होतो की काळजी करू नकोस. लवकरच मी तुला बेल मिळवून देणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणातून तुझी सुटका देखील करणार आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, हो दादा, आता एकच मला तुझ्याकडनं अपेक्षा आहे आणि ती तू लवकरच पूर्ण करशील याची खात्री सुद्धा आहे. हे सगळं ऐकल्यावर आता आपण या प्रकरणातून सुटणार असं शर्वरीला वाटत असतं. इकडे आपण पाहतोय आता ऋषिकेश घरी आलेला असतो आणि ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी, मला माहिती आहे मी शर्वरीला भेटून आलो आहे. हे तुला अजिबातच आवडणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, बहीण आहे ती माझी, मी तिचा दादा आहे. मी तिच्या बाजूने खंबीर उभा राहणारच. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, मी तुम्हाला कधीच अडवणार नाही. शर्वरी वंशच्या बाजूने उभे राहू नका म्हणून राहा तुम्ही उभे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर उद्या कोर्टाने तिला शिक्षा सुनावली तर मात्र तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि लक्षात घ्या, आता लवकरात लवकर पोलिसांकडे तो व्हिडिओ असणार आहे ज्या व्हिडिओमध्ये तुमची बहीण शर्वरी जे काही करते ते दिसणार आहे. आता या सगळ्या प्रकरणातून कशी कोणाची सुटका करायची याचा विचार मी करेन, तू नाही, असं जानकीला ऋषिकेशने म्हणताच जानकी गप्प बसलेली असते. इकडे आपण पाहतोय आता राहुल हा ऐश्वर्याला फोन करत असतो आणि त्यावेळेला ऐश्वर्या जानकी समोर असते. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, फोन उचल आणि स्पीकरवर टाक आणि रेकॉर्डिंग सुरू कर. त्यावर ऐश्वर्याने तसंच केलेलं असतं आणि इकडे आपण पाहतोय आता ऐश्वर्याचा फोन ऐश्वर्याने उचलल्यावर राहुल बोलू लागतो, ऐश्वर्याजी, प्लीज प्लीज तुम्ही मला तो व्हिडिओ द्याल का? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, कोणता व्हिडिओ? त्यावर राहुल म्हणत असतो, तुमच्या मागच्या अंगणामध्ये मी विक्रांतला मारून पुरतानाचा व्हिडिओ. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा अच्छा, तो व्हिडिओ. त्यावर राहुल म्हणत असतो, हो तो व्हिडिओ. तो व्हिडिओ कोणाच्या हाती लागण्याच्या आधी जर तुम्ही मला दिलात तर मी तो डिलीट करून टाकीन. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, राहुल, तो व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे, पण लक्षात ठेवा, तुम्ही विक्रांतला मारलंय हे कोणाला कळता कामा नये. त्यावर राहुल म्हणत असतो, अहो कसं कळेल? मी कोणाला सांगायला वेडा आहे का? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, तसं नाही, कसं आहे ना, आपण केलेलं कृत्य कधी कधी चुकून आपण कोणाला बोलून जातो आणि त्यानंतर आपण चांगलेच लटकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता नेमकं काय बोलावं हेच राहुलला कळत नसतं आणि राहुल गोंधळलेला असतो. तेवढ्यात जानकी ऐश्वर्याला इशाऱ्याने म्हणत असते, त्या राहुलला म्हण की आपण उद्या प्रत्यक्ष भेटू. त्यावर ऐश्वर्या राहुलला तसं बोलते आणि राहुल हो असं म्हणतो आणि राहुलने फोन कट केलेला असतो. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, काम झालं आपलं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे? त्यावर जानकी म्हणत असते, या राहुलने तर कबुली दिली आहे की त्याने या सगळ्या प्रकरणामध्ये शर्वरीची मदत केली आहे, म्हणजे हे सगळं कांड शर्वरीनेच केलं आहे. आता आपण ऋषिकेश समोर उघड करायचं. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, ऋषिकेश दादा या सगळ्यांवर विश्वास ठेवणार नाहीत, कारण त्यांचं शर्वरीवर जास्त विश्वास आहे. यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, या पुराव्याच्या आधारावर ऋषिकेशना विश्वास ठेवावाच लागणार आहे. ऋषिकेश किती नाकारतील, कारण त्यांच्या समोर ज्यावेळी हा ऑडिओ पुरावा जाईल ना त्यावेळेला त्यांना शर्वरीचा खरा चेहरा लक्षात येईल आणि त्यांना हेही कळेल की शर्वरीचं खरं प्रेम विक्रांतवर नसून या राहुलवर होतं आणि राहुलच्या मदतीने तिने विक्रांतला संपवलंय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, तू तर कमालच आहेस. आता या शर्वरीचे 12 वाजवण्याची वेळ आली आहे. ती आतापर्यंत आपल्याला खूपच डिमॉनिटाईज करत होती ना, यापुढे तिला तिची योग्य जागा दाखवून देण्यासाठी
उद्याच आपण धमाका करूया. तेवढ्यात मागून आलेली अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या अगदी बरोबर बोललीस तू. उद्याच या शर्वरीचे 12 वाजवण्यासाठी मी सुद्धा तयारी सुरू केली आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, काय? त्यावर अवंतिकाने आता जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र ऐश्वर्या आणि जानकीला सुद्धा बरं वाटलेलं असतं. कारण अवंतिकाने असा काही पुरावा गोळा केलेला असतो ज्या पुराव्याच्या आधारावर या शर्वरीला कडकातील कडक शिक्षा होईल आणि हा राहुल देखील 12च्या भावात थेट पोलीस स्टेशनमध्ये अडकला जाईल. सकाळच्या वेळेला बरोबर 10 वाजता आता ऋषिकेशला जानकीने असं म्हटलेलं असतं, ऋषिकेश, शर्वरीला सोडवण्यासाठी तुम्ही जी काही धावपळ करताय ना त्या धावपळीचा आता काहीच उपयोग होणार नाहीये. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी नेमकं काय म्हणायचंय तुला? त्यावर जानकी म्हणत असते, तुमच्या या बहिणीने तुम्हाला अंधारात ठेवत स्वतःच्याच नवऱ्याला ठार मारण्याचा जो काही प्लॅन तयार केला होता त्या प्लॅन मध्ये ती तर सक्सेस झाली आहे आणि तिला साथ देणाऱ्या त्या राहुलला सुद्धा आम्ही चांगलंच आता अडकवलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, होऊच शकत नाही. माझी बहीण पोटाच्या नवऱ्याला मारूच शकत नाही. त्यावर ऐश्वर्याने सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आता ऋषिकेशला ऐकवलेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर ऋषिकेश चांगलाच हादरतो. त्याला कळून चुकलेलं असतं की वाट लागली, यापुढे तर आपलं काही खरं नाही. आणि अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे शर्वरीने आतापर्यंत मला चांगलंच फसवलंय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो दादा, शर्वरीने तुमचा वापर करून घेतलाय. आता तुम्ही तिला योग्य ती शिक्षा द्याच. ऋषिकेश म्हणत असतो, अजिबातच सोडणार नाही. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये खरंच या शर्वरीला सोडवण्यासाठी ऋषिकेश काही करू शकतो का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.